कायस इब्न अल-मुलवाह हा एक मुलगा होता, जो लैला अलमिरियाचा प्रियकर होता. ज्या दिवशी त्याने लैलाला पहिल्यांदा पाहिलं, त्याच दिवशी त्याचा तिच्या प्रेमावर विश्वास बसला. लवकरच त्याने आपल्या आणि लैलाच्या प्रेमाबद्दल कविता लिहायला सुरुवात केली आणि रस्त्यावर एकटे असलेल्या कोणालाही ते सांगायचे. किंवा वेदपानाच्या उत्कट प्रदर्शनामुळे लोकांनी त्याच्या बोटीचे नाव मजनून ठेवले, म्हणजे वेड. एके दिवशी हिम्मत होऊन मजनूनने लैलाच्या वडिलांना लग्नासाठी हात दिला, पण लैलाच्या वडिलांनी नकार दिला, कारण लैला त्या माणसाशी लग्न करणार नाही. आळशी आणि अनादर असल्याचा कलंक असेल. ज्याला सगळे वेडा वेडा म्हणतात, तो माणूस आपल्या मुलीसाठी चांगला नाही, असेही ते म्हणाले. यानंतर लैलाचा आरोहण दुसऱ्या दिशेने निश्चित केले जाईल. किंवा दुःखी मजनून आपले घर आणि कुटुंब सोडून जंगलात गायब झाला. त्यांनी एकटेपणाने भरलेले दुःखी जीवन जगले, प्राण्यांसोबत राहून लैलासाठी कविता लिहिल्या. लैलाला दुसरे लग्न करायला आवडले असते. लैलाचे तिच्या पतीवर प्रेम नव्हते, कारण तिचे हृदय अजूनही फक्त प्रेमाचे स्थान होते, परंतु तरीही ती एक विश्वासू पत्नी होती. लैलाच्या लग्नाची परिस्थिती पाहून मजनूनने आपले एकाकी जीवन चालू ठेवले, ज्यामुळे त्याला आपले कुटुंब आणि आईवडील सोडावेसे वाटले नाही. रोज मजनूनचे मिवाडी त्याला खूप मिस करायचे आणि त्याच्या घरी जायला आवडायचे. एक दिवस एक थर असेल, किंवा त्याने ताबडतोब अन्न घेतले आणि दाराबाहेर ठेवले. पण मजनूने आपली कविता लिहिली तेव्हा तिथे एकाक असायचा. मजनूनने आपला सर्व वेळ प्राण्यांचे सुरक्षित संगीत ऐकण्यात घालवला. शहराच्या दिशेने जाताना अनेक प्रवाशांनी त्याला पाहिले असेल. मजनून आपला वेळ कविता वाचण्यात आणि लिहिण्यात घालवतो, असे प्रवासी सांगतात. त्याच्या मते त्याचे हृदय तुटले असते, तर तो खरोखर वेदपुरुष झाला असता. खूप वर्षांनी लोटली, मजनूचार्याचे आईवडील वारले. लैलाला कळले असते की मजनूनला तिच्या आईवडिलांबद्दल किती आदर आणि प्रेम आहे, आणि तिने मजनूनला त्याच्या मृत्यूची बातमी सांगितली असती. शेवटी एक वृद्ध माणूस लैलाला सांगतो की त्याला मजनूनला बलवंतात पाहायला आवडले असते. लैलाच्या पुष्कळ सल्ल्यानंतर महात्याने मजनूनला दुसऱ्यांदा पाहिल्यावर त्याला शिक्षा करण्याचे वचन दिले. एके दिवशी महातारा मजनून भेटला. संदेश सादर करताना किंवा युवी कवीला तुटून पडताना दिसू लागला. पश्चाताप आणि दुःखाने वाटून मजनूनने स्वतःला जगापासून दूर केले आणि स्वतःला वचन दिले की तो शेवटचा श्वास घेईपर्यंत भिंत सोडणार नाही. काही वर्षांनी लैलाचायाचे वडील वारले. तिला आशा होती की आता ती आणि मजनून एकत्र राहू शकतील, पण तसे झाले नाही. परंपरेनुसार लैलाला घरीच राहावे लागले आणि आपल्या मृत पतीला इतर कोणालाही न पाहता 2 वर्षे शोक करावा लागला. 2 वर्षे मजनूला भेटून शकण्याचा विचार तिला सहन होत नव्हता. आणखी 2 वर्षे मजनूपासून वेगळे राहिल्यानंतर तिला त्याचा मृत्यू सहन करणे सोपे झाले. लैला तिच्या तुटलेल्या हृदयामुळे तिच्या प्रियकराला न भेटता स्वतःच्या घरी एकटीच तिचा जीव गमावू लागली. लैलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मजनून अस्वस्थ झाला. म्हातारी माणसं जिथे होती तिथे लैला गेली, किंवा त्याने स्वतःला दुःखात सोडले. प्रियकराच्या कबरी अखेरच्या श्वासाजवळ आले. त्यांचे अश्रू शेवटच्या श्वासापर्यंत वाहत होते. मी किंवा जैन जवळच्या भिंती जैन लैला जाते आणि मी किंवा ती भिंतीखाली चुंबन घेत आहे. माझ्या हृदयात भिंतीबद्दल प्रेम नाही, ज्यामुळे माझे हृदय आनंदी झाले असते, पण जेव्हा मी या भिंतींमधून
चालत जातो तेव्हा माझे डोळे त्या भिंतींमधून जातात, मी तुझ्यावर प्रेम करतो.